पेपर नंबर 6, सेमिस्टर 6. डिटर्मिनंट्स ऑफ पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्र. जे आपण मागच्या टर्म मध्ये जो पेपर पाहिला होता तो होता पॉलिटिकल प्रोसेस किंवा पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या राजकारणाचे निर्धारक घटक असं या पेपरचं नाव आहे. आपण इंट्रोडक्टरी चर्चा या सगळ्या गोष्टींची केली आहे, पण या पेपरला आपण सुरुवात केलेली नाही. तर इथे सुरुवातीला प्रोजेक्ट संबंधी कोणकोणते विषय घेता येतील, मॅक्झिमम विषय तुम्हाला घेता येतील ते या मॉड्यूल 2 मध्ये. पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष. तुम्हाला अभ्यासाला असलेले राजकीय पक्ष आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजे ज्याला आपण काँग्रेस पक्ष असं म्हणतो साधारणपणे. पूर्वी ज्याला काँग्रेस आय असं म्हणायचे, तो काँग्रेस पक्ष म्हणजे सोनिया गांधींचा काँग्रेस पक्ष. त्याच्यानंतर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष. ते या 3 राष्ट्रीय पक्षांच्या बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीझन्स अँड वर्कर्स पार्टी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, शेकाप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रादेशिक पक्षांचा आणि नोंदणीकृत किंवा अमान्यता प्राप्त, नोंदणीकृत पण मान्यता म्हणजे तेवढा राजकीय पाठिंबा म्हणा किंवा तेवढ्या जागा नसलेले पक्ष, अशा सगळ्या पक्षांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पक्षांचा उल्लेख इथे आहे. पण याच्याही पलीकडे एखाद्या पक्षाचा म्हणजे पूर्वीचं जनता दल असेल किंवा जनता पक्ष असेल तर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला त्याचा अभ्यास मांडायचा आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा एक पक्ष रिपब्लिकन पार्टी फॉर्म होण्याच्या अगोदर होता. किंवा तुम्हाला दलित चळवळीमधले इतर काही आणखीन पक्ष आहेत त्यांच्या संबंधी जर समजा तुम्हाला काही लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता. आता इथे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे कुठल्याही पक्षाचा अभ्यास तुम्ही करताना साधारणपणे पहिल्यांदा मांडायचं त्या पक्षाचा ऐतिहासिक आढावा, म्हणजे स्थापना कधी झाली तेव्हापासून आजपर्यंत कसा कसा त्याचा प्रवास होत गेला. त्याच्यानंतर त्यांचा निवडणुकीमधली कारकीर्द, म्हणजे कुठलाही पक्ष म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच असते. पक्षासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय सत्ता मिळवणं. सत्ता मिळवण्यासाठीच पक्ष अस्तित्वात येतात. त्यामुळे मग त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले, काय काय प्रयत्न केले, त्यांना किती जागा मिळत गेल्या, ते साधारणपणे मांडा तुम्ही. आता महाराष्ट्रामध्ये 1960 नंतरचा जर इतिहास पाहिला ती आकडेवारी सगळी तुम्हाला एकत्रितपणे मी तुम्हाला एक गुगल शीटची लिंक देईन की त्याच्यामध्ये ग्राफ सुद्धा मी तयार केले. मागे तुम्ही ते ग्राफ पाहिले पण असतील. त्याच्या आधाराने तुम्हाला प्रत्येक पक्षासंबंधीची सगळी आकडेवारी एकत्रित करता येईल, त्याचं विश्लेषण पण करता येईल. तर महाराष्ट्रामध्ये मुख्य जागा सगळ्या मिळायच्या त्या काँग्रेस पक्षालाच मिळायच्या. उरलेले काही टक्के हे बाकीच्या पक्षांमध्ये विभागले जायचे. 1984 नंतर हळूहळू हे चित्र बदलत गेलं. मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती महाराष्ट्रामध्ये प्रबळ झाली. कोएलिशन पॉलिटिक्स. तर महाराष्ट्रापर्यंत
किती आघाड्या झालेल्या आहेत, कोणकोणत्या पक्षांच्या आघाड्या आहेत याच्या संबंधी सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे इथेच साधारणपणे तुम्हाला 10-12 टॉपिक्स मिळतील. म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे किंवा आघाड्यांचं राजकारण, मग ते काँग्रेस आणि दलित आघाडी असेल किंवा शिवसेना आणि भाजपची आघाडी असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असेल किंवा इतर डाव्या पक्षांची सगळ्यांची मिळून आघाडी असलेली पुलोद किंवा पुरोगामी लोकशाही दल, पुरोगामी लोकशाही आघाडी असेल, तर या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. हे सगळे विषय म्हणून तुम्हाला प्रोजेक्टमध्ये घेता येईल. प्रोजेक्टचा दुसरा मोठा विषय म्हणजे इथे It's 2030. इथे जो चॅप्टर दिसतोय तो आहे सिव्हिल सोसायटी इनिशिएटिव्ह अँड अल्टरनेटिव्ह मॉडेल्स ऑफ डेव्हलपमेंट. स्वयंसेवी संस्थांचे कार्य आणि पर्यायी विकासाची प्रतिमा. तर स्वयंसेवी संस्था याच्यामध्ये तुम्हाला बराच स्कोप आहे. पहिल्यांदा स्वयंसेवी संस्था म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू. स्वयंसेवी संस्था म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. स्वयंसेवी संस्था म्हणजे दबाव गट नव्हे. स्वयंसेवी संस्था म्हणजे एखादा उद्योग समूह आणि उद्योग समूहाने चालवलेली संस्था नाही. म्हणजे कोणत्याही राजकारणासाठी म्हणजे कुठेही कधीही हे निवडणुकीमध्ये उतरत नाही. हे दबाव गट म्हणून काम करत नाही. म्हणजे राजकीय पक्ष आणि दबाव गट यातला फरक तुम्हाला माहिती आहे. दबाव गट म्हणजे विद्यार्थ्यांची संघटना, कामगारांची संघटना, वकिलांची संघटना, डॉक्टरांची संघटना, हे दबाव गट झाले. डॉक्टरांची संघटना म्हणजे डॉक्टरांचा दबाव गट. मग ते एका टोकाला जाऊन डॉक्टरांच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मग डॉक्टरांचा संप घडवून आणला तर त्याला ते सपोर्ट देते. आणि समजा संपामुळे अनेक पेशंट्स अडचणीत येत आहेत, काही जणांचा मृत्यू होतोय, मग तरी सुद्धा ठामपणे डॉक्टरांची संघटना डॉक्टरांच्या बाजूनीच उभी राहील. तर त्याला म्हणतात दबाव गट. एक प्रकारचा दबाव निर्माण करणं आणि आपलं हित साध्य करणे, म्हणून त्याला हितसंबंधी गट असंही म्हणतात. राजकीय पक्ष तुम्हाला माहिती आहेत, आता आपण सगळी उदाहरणं पाहिली. तर हे सगळ्यांना एकत्रित म्हणून समाजाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं राजकीय सत्ता संपादित करणं. सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवणं ही त्यांची कामाची पद्धत असते. काही उद्योगपतींच्या संघटना असतात, उद्योगांच्या संघटना असतात, काही उद्योग म्हणा, पण त्यांचा उद्देश मुख्यतः म्हणजे ते समाजसेवा जरी करत असतील, हल्ली एक CSR म्हणून प्रकार आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जरी असली तरी ती मूलतः सेवेसाठी नाहीये. बऱ्याच वेळेला कायदेशीर गरज निर्माण झाल्यामुळे, म्हणजे सरकारने सांगितलेलं असतं की तुमच्या उत्पन्नाचा 10% वाटा CSR ला गेल्याचं दिसलं पाहिजे. CSR ऍक्टिव्हिटीज काय काय केल्या ते दाखव. मग अशा वेळेला हे CSR जे काही करतात तो पूर्णतः समाजसेवा नाहीये, कायदेशीर दृष्टिकोनातून केलेलं कार्य. काही वेळेला स्वतःहून ते काही कार्य करतात, पण अंतिम उद्दिष्ट म्हणजे समजा रस्त्याच्या मध्ये झाडं लावण्याचं काम ते करते, तर त्या झाडांच्या बरोबर मग तो कंपनीचा बोर्ड पण येईल, कंपनीच्या एखाद्या प्रोडक्टची जाहिरात पण येईल. म्हणजे अंतिम उद्दिष्ट कुठल्याही कामाचं त्यांचे प्रोडक्ट्स खपणं, त्यांचा नफा वाढणं, त्यांना पैसे मिळणं, हे त्यांच्या कामाचं अंतिम उद्दिष्ट. म्हणजे दबाव गटांच्या कामाचं अंतिम उद्दिष्ट त्यांच्या विशिष्ट गटाचं हित साध्य करणं,
राजकीय पक्षाच्या कामाचं उद्दिष्ट पक्षाची सत्ता स्थापन करणं, मग सत्तेच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवणं. उद्योगांच्या गटांचं उद्दिष्ट नफा मिळवणं आणि मग नफ्याच्या माध्यमातून जेवढी जमेल तेवढी सेवा करणं. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्या संस्था काम करतात त्याला सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन किंवा नागरी संस्था असं आपण म्हणतो. आता उदाहरणार्थ बाबा आमटे हे ग्रस्त, त्यांना कुठलाही पक्ष काढायचा नव्हता, कुठेही राजकारणात भाग घ्यायचा नव्हता, त्यांची कुठलीही कंपनी नव्हती, त्यांचं कुठलंही प्रोडक्ट नव्हतं, किंवा त्यांना कुठलाही दबाव गट किंवा कुठलीही संघटना, मग ती आदिवासींची संघटना असेल, आणखीन कुठली कामगारांची संघटना असेल, ती चालवायची नव्हती. त्यांचा मूळ उद्देश सरळ साधा सेवाभाव होता. मग त्याने विदर्भातल्या काही गावांमध्ये कामाला सुरुवात केली. आज त्याला आनंदवन असं म्हणतात. तिथे वरोरा जो गाव आहे तिथे त्यांनी कामाला सुरुवात केली. तिथल्या काही महाप्रस्ती झालेल्या लोकांना एकत्रित केलं आणि त्यांच्या त्यांनी हा आश्रम पुढे उभा केला, त्यांच्यावर उपचार केले, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. उपचारानंतर त्यांना राहायला, म्हणजे गावामध्ये ते वाळीत टाकलेले होते, गावात त्यांना परत घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना पुन्हा गावामध्ये जागा मिळवून देण्यापेक्षा उभा केला. राहण्याची व्यवस्था, कपड्या लत्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि काहीतरी काम त्यांना मिळवून देणं, हे सगळं कार्य त्यांनी केलं आणि मग तो आनंद वन त्यांनी तिथे उभं केलं. आज त्या कार्याचा पसारा मोठा झालेला दिसतो. त्यांच्या 2-3 पिढ्या आता त्याच्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं कार्य ते करतात. म्हणजे प्राणीमित्र म्हणून पण आता आमटे कुटुंबीय प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे घरामध्ये अगदी वाघ, सिंह, मगर, सुसर, तुम्ही व्हिडिओज अनेक पाहिले असतील, मुलाखती पाहिले असतील, सिनेमा पाहिले असतील. आदिवासींमध्ये आजूबाजूच्या त्यांनी काम केलं. हेमलकसा नावाचा एक वेगळा प्रोजेक्ट त्यांनी चालवला. तर हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? राजकीय उद्दिष्ट नाही, आर्थिक उद्दिष्ट नाही, किंवा दबाव गटांचं कुठलंही उद्दिष्ट नाही. तर कुठल्याही उद्दिष्टांशिवाय केवळ समाजाच्या सेवेसाठी काम करणाऱ्या संघटना म्हणजे स्वयंसेवी संस्था. आता या स्वयंसेवी संस्था दोन प्रकारच्या स्वयंसेवी संस्था आहेत. काही सेवाभावी असतात, तर काही संघर्षाच्या स्वरूपाचं कार्य करतात. उदाहरणार्थ नर्मदा बचाव आंदोलन किंवा अण्णा हजारेंचं माहितीच्या अधिकारासाठी लढणारं संघटन, हे सगळे जे आहेत ते दोन प्रकारच्या संस्था, सेवाभावी आणि लढणाऱ्या संघटना. तर यापैकी कोणत्याही संघटनेचा तुम्ही अभ्यास करू शकता, कोणत्याही व्यक्तिमत्वाचा अभ्यास तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही अण्णा हजारेंचा अभ्यास करू शकता, किंवा नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, किंवा पाणी बाबा म्हणून ओळखले जाणारे विलासराव साळुंखे, त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. हिवरे बाजार नावाचं दुसरं असंच एक गाव आहे. जसं राळेगण सिद्धी आहे तसं हिवरे बाजार आहे. तर ते हिवरे बाजारामध्ये कसा विकास झाला त्याच्या संबंधी तुम्ही कथा लिहू शकता. याच्या पलीकडे तुम्हाला एखादी छोटी NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा स्वयंसेवी संस्था माहीत असेल तर त्याच्या संबंधी तुम्ही अभ्यास करू शकता. आता याच्याशिवाय चॅप्टर नंबर आणि शेतकऱ्यांच्या चळवळी. तर शेतकऱ्यांच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः अलीकडच्या काळामध्ये चालवल्या ते शरद जोशींनी सुरुवात केली. तर शरद जोशींविषयी तुम्ही लिहू शकता. शरद जोशींची जी शेतकरी संघटना या नावाची संघटना आहे,
त्याच्या संबंधी लिखाण तुम्ही करू शकता, किंवा राजू शेट्टींसंबंधी लिखाण तुम्ही करू शकता. त्यांची जी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याच्या संबंधी लिहू शकता. आदिवासींचे प्रश्न, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी आहेत. आपल्या सगळ्यात जवळचा जिल्हा ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे. त्याच्यानंतर विदर्भामध्ये चंद्रपूर भागामध्ये भंडारा असेल, गडचिरोली असेल, नंतर जळगावचा जो उत्तरेकडचा भाग आहे, ज्याचा आता नंदुरबार स्वतंत्र जिल्हा झालेला आहे, तर ते नंदुरबारमध्ये, धुळ्यामध्ये बऱ्यापैकी आदिवासींची संख्या आहे. या भागातल्या आदिवासींची आंदोलनं, त्याचा अभ्यास, तिथल्या आदिवासी नेत्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. पर्यावरण संरक्षणासाठीचे उपक्रम, मुंबईमध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, BNHS, फोर्टमध्ये तुम्ही गेला, ऑफिसला एकदा व्हिजिट करून त्याची माहिती घ्या आणि BNHS संबंधी तुम्ही बरंचसं काही लिहू शकता. काही कार्यकर्त्यांना बोलवून एखादं व्याख्यान ठेवण्याचा प्रयत्न आपण करू, पण त्याच्या संबंधाने पण तुम्ही लिहू शकता. पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या इतर अनेक संघटना महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही लिखाण करू शकता. आणि पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पॉलिटिक्स ऑफ कोऑपरेटिव्ह, सहकारी संस्थांचं राजकारण, याच्याविषयी बरीच चर्चा तुम्ही करू शकता. सहकारी साखर कारखाना, तुम्ही जर कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून आलेला असाल तर तुमच्या भागामध्ये सहकारी चळवळ कशी उभी राहिली, मग सहकारी चळवळ उभी करण्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा वाटा कसा होता, किंवा सहकारी चळवळ उभी करण्यामध्ये वसंतदादा पाटलांचा वाटा कसा होता, शरद पवारांचं भूमिका काय आहे, याच्याविषयी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर उद्योग आणि राजकारण, मराठी उद्योगपती आणि राजकारण, मग किर्लोस्कर असतील, ओगले असतील, किंवा अगदी अलीकडचे अगदी झी मराठी पासून सगळं तुम्ही त्याचा समावेश त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये झीनी किंवा झी मराठीनी बरंच कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्याच्याविषयी तुम्ही लिहू शकता. म्हणजे प्रोजेक्ट घ्यायचे म्हणजे अनोखे विषय घेणं, नवीन विषय घेणं हे जास्त महत्वाचं आहे. लँड इश्यूज, जमिनीचे प्रश्न, म्हणजे इथे तर तुम्हाला बऱ्याच स्टोरीज मिळतील, थोडंसं शोधायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. जितकं शोधत जाल तितकं तुम्हाला याच्याविषयी माहिती मिळत जाईल. तर यापैकी कुठलाही एक विषय घेऊन, म्हणजे साधारणपणे पहिल्या याच्यामध्ये 5-6 प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला निदान 7-8 विषय तरी निश्चितपणे मिळतील. म्हणजे इथेच जवळपास 30-32 विषय झाले